इंटरनॅशनली बघायला गेलं तर पाकिस्तानला तितकासा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. पण तरी देखील पाकिस्तान फक्त चीनच्या जोरावर मग भारताशी लढायला तयार आहे, की म्हणजे काय त्यांची स्ट्रेंथ आहे ज्यामुळे ते लढतायत सध्या? आंतरराष्ट्रीय पाठिंबा म्हणजे देण्याच्या बरोबर ते तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत करू शकतात हे जास्त महत्त्वाचं आहे. हं. चीन एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, जगातील नंबर 2ची अर्थव्यवस्था आहे. तर ते पाकिस्तानला प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक मदत करतायत. आर्थिक मदत म्हणजे काय? आता जर तुम्ही बघितलं असेल तर पाकिस्तानची 50% जी शस्त्र आहे ती हं, चीनी बनावटी आहे. हं, 2014च्या आधी जी शस्त्र होती ती वेस्टर्न बनावटीची होती. हं, म्हणजे अमेरिका किंवा F-16 अमेरिकेचं आहे किंवा त्याचे जे टँक्स आहेत पॅटर्न वगैरे हे अमेरिकन्स आहेत. हं, परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. हं. आता ही जी आहेत ही चीनी बनावटीची आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की 500-600 कोटी रुपयाचं जे JF-17 नावाचं फायटर एअरक्राफ्ट आहे, जे पाकिस्तानला चीनने दिलेलं आहे, हं, त्याकरता पाकिस्तानने पैसे भरले आहेत. हं, त्यांच्याकडे क्षमता असते, त्यांच्याकडे कुठली कपॅसिटीच नाही नवीन शस्त्र विकत घ्यायची. हं. तरी चीन त्यांना कर्जबाजारी करून देतं आहे. तर काही लोकांना वाटतं की त्याच्यामुळे पाकिस्तान चीनचा आर्थिक गुलाम बनेल, तर तो पहिलाच बनलेला आहे. हां. त्याच्यात काही विशेष अजून काही शिल्लक राहिलेलंच नाही आहे. हं, तर त्याच्यामुळे आता चीनची क्षमता ही प्रचंड आहे आणि आर्थिक क्षमताविषयी बोलतोय. शस्त्राची क्षमता सुद्धा प्रचंड आहे. हं. तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची क्षमता जी लढण्याची आहे ती प्रचंड वाढलेली आहे.